मुंबईतील 125 वर्ष जुना पूल आज रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आहे। मी त्याच पुलावर उभा आहे। हा पूल म्हणजे प्रभादेवी पूल 125 वर्षांपासून वरळी आणि एकंदरीत वडाळा परळ दादरच्या भागाला जोडणारा हा पूल जो आहे तो आज रात्री 9 वाजल्यापासून बंद होणार आहे। खरं तर उन्नत मार्गाअंतर्गत जो आहे तो ह्या पुलावरून नवीन पूल जो आहे तो बांधण्यात येत आहे। म्हणजेच शिवडी वरळी जो कनेक्टर बनवण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर जे आहे ते या पुलाचा आजपासून जे आहे ते बंद करून पाडकाम सुरू होणार आहे आणि पुढील 10 जुलैपर्यंत जे आहे ते पुलाचं पाडकाम सुरू राहणार आहे। याचा पर्यायी मार्ग म्हणून MMRDA कडून 20 महिन्यात म्हणजे येत्या 2 वर्षात डबल डेकर पूल जो आहे तो मुंबईकरांसाठी बांधण्याचं आश्वासन जे ते MMRDA ने दिलेले आहे। खरं तर हा पूल जो आहे तो बंद करण्याचा ज्यावेळेस निर्णय घेण्यात आला होता त्याच्यानंतर वाहतूक प्रशासनाकडून जे ते हरकती मागवण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतर पुलाचं पाडकाम जे असेल किंवा पुलाचं काम जे ते लांबणीवर गेलं होतं। त्याच्यानंतर जे ते 2 दिवसाआधीच वाहतूक विभागाकडून जे ते ना हरकत प्रमाणपत्र जे ते MMRDA ला देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर आज रात्री 9 वाजल्यापासून जो आहे तो पूल वाहतुकीसाठी बंद होईल आणि या ठिकाणी नवा उन्नत मार्ग जो आहे तो येत्या 2 वर्षांमध्ये बांधण्यात येईल। पण या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की आता आपण जर पाहिलं तर मध्य आणि पश्चिम रेल्वे महामार्गावर हा पूल आहे आणि खरं तर वडाळा परळला आणि वरळीला जोडणारा किंवा मग सेनापती बापट मार्गाचा जो रस्ता असतो त्याला जोडणारा हा पूल जो आहे तो मागच्या 125 वर्षांपासून मुंबईकरांच्या जे ते दिनक्रमाचा भाग होता। हाकेच्या अंतरावर जे ते प्रभादेवी स्टेशन जे किंवा मग परळ स्टेशन जे ते हाकेच्या अंतरावर आणि त्याच्यावरचाच हा रस्ता जो आहे तो बंद होणार आहे। वाहतूक प्रशासनाकडून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आव्हान मुंबईकरांना देण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकीकडे दादरचा जो टिळक ब्रिज आहे तो पर्यायी मार्ग म्हणून वापरावा किंवा मग चिंचपोकळीचा मार्ग सुद्धा वापरण्यात यावा असं आवाहन वाहतूक प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच करी रोडचा पूलही काही वेळासाठी दररोज जो आहे तो सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे आता मुंबईकरांची आधीच जे ती वाहतूक कोंडीने त्रासलेला मुंबईकर आणि त्याच्यानंतर मुंबईकरांसाठीचा एक महत्त्वाचा पूल पुढील 2 वर्षासाठी बंद होणार आहे। त्यामुळे मुंबईकर याचा सामना कसा करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत माने सह मी अजय माने, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।